अशोक आत बली कोण घ्या ना अशोक तुम्ही दोन गोळा खोल झाली हा ना तिथे फोडून द्या दोन हात पली कोण चाला चला बली चला या बोलले सांगितलं या अंदाज हो गया इकडे येत असं मंत्री जायचं पुढं अरे मंत्री आज 11 भानुशे यांनी रामदास डागणे यांचं स्वागत करीत आहे. कल्याण मोरे यांच्यातर्फे तांबे साहेबांचं स्वागत करण्यात यांच्यातर्फे दत्ता मोहोड यांचं स्वागत करण्यात येत आहे. आवटे साहेब घ्या एक तुम्ही अशोक आत बली कोण घ्या ना अशोक तुम्ही दोन गोळा खोल झाली हा ना तिथे फोडून द्या दोन हात पली कोण चाला चला बली चला या यांच्यातर्फे दत्ता मोहोड यांचं स्वागत करण्यात येत आहे. कल्याण मोरे यांच्यातर्फे तांबे साहेबांचं स्वागत करण्यात भानुशे यांनी रामदास डागणे यांचं स्वागत करीत आहे. आपल्या पाचोड गटाचे भारतीय जनता पार्टीचे पुरस्कृत उमेदवार आपले गौरवशेठ चव्हाण तसेच आपले तुनिगणाचे उमेदवार विष्णुभाऊ कळमकर यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी नारळ फोडण्याचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या प्रसंगी आपल्या पैठण तालुक्याचे मुलुक मैदानी तोप व सर्वांचे नेते दत्ताभाऊ बोर्डे, आपल्या भारतीय जनता पार्टीचे पाचोड मंडळाचे अध्यक्ष रामेश्वर तांबे, या ठिकाणी आपले दोन्ही उमेदवार उपस्थित, कल्याणभाऊ गोरे असतील, रवनाना असतील, गुलाबभाऊ असतील, सर्व या ठिकाणी गावातील माजी सरपंच व ज्येष्ठ नागरिक आज या ठिकाणी आपल्या प्रचाराचा या ठिकाणी शुभारंभ झाला. मित्रांनो, आपणाला माहिती आहे भारतीय जनता पार्टी या देशाचे नेतृत्व नरेंद्रजी मोदी असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्यांच्या नेतृत्वामध्ये केंद्रात असेल राज्यात असेल आपल्या सरकारची सर्वांगीण विकासाची कामं या ठिकाणी चालू आहे. आपण प्रत्येक जण केंद्राची कोणती योजना असो त्या योजनेचे नाव या ठिकाणी सांगण्यात आपल्याला सर्वांना माहिती आहे, कारण त्याचे आपण सर्व या ठिकाणी लाभार्थी आहे. आणि आपल्याला आपल्या तालुक्यामध्ये आपल्या यामधून आपले गोरक्षक उभे आहेत आपल्या जिल्हा परिषदला, आता या ठिकाणी त्यांची निशाणी कवच सांगितलेली आहे. विष्णुभाऊ या ठिकाणी उभे त्यांची निशाणी कपाट आहे. आपल्याला या सभागृहामध्ये आपल्या या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सोडवण्यासाठी आपल्याला त्यांना या ठिकाणी निवडून द्यायचे. कारण आपल्याला सगळेच कोणाच्या राजकारणातले नात्यातले गोत्यातले घराणेशाही या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी म्हणजे भविष्यामध्ये नेतृत्व मिळणार नाहीये. म्हणून आपलं या
गरिबी नेतृत्वाला, गरीब आपल्या उमेदवाराला आपल्याला या ठिकाणी निवडून द्यायचंय, जेणेकरून तालुक्यामध्ये जसे केंद्राचे अनेक योजना असतील, राज्याचे असतील, ते आपल्या सर्कलमध्ये आपल्या अनेक काही सर्कलमधले काही प्रश्न असतील, रस्त्याचे असतील, इतर असतील, गावातले काही प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, ते आपल्याला सोडवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपल्याला आपल्या गावामधून आपल्या दोन्ही उमेदवाराला आपल्या या ठिकाणी प्रचंड मताने लीड द्यावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. छत्रपती शिवप्रभूंना अभिवादन. आज आपल्या पाचोड जिल्हा परिषद गटाच्या भारतीय जनता पार्टीचे पुरस्कृत उमेदवार गोरक्षक भीमा चव्हाण यांची निशाणी कब्बशी, तसेच पंचायत समिती एकतुनी पंचायत समिती गणाचे विष्णू बबनराव कळमकर डॉक्टर यांच्या कपाट या निशाणीसाठी मतदान मागण्यासाठी या गटातील या पंचक्रोशीतील एकतुनी गावामध्ये आज या ठिकाणी प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आलेला आहे, असं मी प्रथमतः जाहीर करतो. आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील आवटे, या मंडळाचे रामेश्वर पाटील तांबे आणि आता सर्व सन्माननीय व्यासपीठ, या गावातील सर्व आजी माजी सरपंच, सोसायटीचे संचालक, गोरक्षक चव्हाणवर यांच्यावर प्रेम करणारे समोर उपस्थित असलेले सर्व युवक मंडळी, एकतुनी गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक, आज पाचोड गटाच्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी बऱ्याच जणाला प्रश्न पडला असेल की दत्ता गोरडे काल उद्धव ठाकरे पक्षात होते ना, आज भारतीय जनता पार्टीच्या प्रचारार्थ आहे. तसं सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना माहीत होत असतं, परंतु महाविकास आघाडीमध्ये अनेक अडचणीला सामोरं जात असताना अनेक निवडणुकीला काय काय झालं हे आपल्या सगळ्याला माहिती. आणि खरेदी विक्रीचं तर ते साहेबांनीच सांगितलं, परवा तुम्ही ऐकलं असं सांगितलं. त्याच्यामुळं कुठंतरी एखाद्या सत्तेच्या पक्षात राहून आणि एक हिंदुत्ववादी संघटनेचे पहिल्यापासून पाईक असल्यामुळे आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असताना आता जे माझे हितचिंतक आहे ते म्हणते चांगलं झालं, पण जे त्यांचे हितचिंतक आहे त्यांनी कसा धसका घेतला आपण बघितलं. कारण भारतीय जनता पार्टीमध्ये आपला प्रवेश होत असताना सगळ्यात अगोदर युतीच्या बैठकीला कोण हजर होतं टीव्हीवर बातमी आपण बघितली आहे. आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते पळत पळतच गेले युतीच्या बैठकीला. आता काही करा म्हणे, युती करा म्हणले की नाही लक्ष्मण. असं असा प्रकार यांचा या पैठण तालुक्यामध्ये. यांनी आता जिल्हा परिषदेच्या प्रचारार्थ आज भारतीय जनता पार्टीने एक सामान्य कार्यकर्त्याला, ठीक आहे यांनी गद्दारी केली, युती झाल्यानंतर सुद्धा एबी फॉर्म वाटप केले, आपले एबी फॉर्म उशिरा आले, काय झालं हा बराच उहापोह झालेला आहे. परंतु आपण गोरक्षक चव्हाण यांना भारतीय जनता पार्टीने पुरस्कृत जाहीर केलेला आहे. आणि ते पण आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील, यांच्या सगळ्यांच्या आदेशाने भारतीय जनता पार्टीचा पुरस्कृत पॅनल या पैठण विधानसभा क्षेत्रामध्ये उभा आहे. बिडकीन गटामध्ये आपण कमळ चिन्हावर लढतोय आणि पाचोड गटामध्ये पुरस्कृत म्हणून आपण या ठिकाणी गोरक्षक यांना उमेदवारी दिलेली आहे. बांधवांना मला सांगायचं एकच की गोरक्षकला आपण सगळे ओळखता, कायम हायवे रोडवर सगळ्यांच्या संपर्कात असणारे गोरक्षक. आता आम्ही जरी कधी आलो तर आम्हाला कायम भेट त्यांची या रस्त्यावर राजापूरला असो, आडूळला असो, कुठं कुठं व्हायची. जनतेच्या सेवेमध्ये अनेक वर्ष त्यांनी घातलेले आणि एक सामान्य कुटुंबातल्या माणसाला आज भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी जिल्हा परिषद गटाचा पुरस्कृत उमेदवार केलेला आहे. बांधवांनो, यांचा उमेदवार कोण आहे? घरातला द्या. आता माणसं शिल्लक नाही राहिले का माणसं शिल्लक? मला वाटतं पाचोड ग्रामपंचायतला बी सरपंच पदातला घरातलाच उभा राहणार आहे का नाही?
फक्त या भाषणातून सांगतात कार्यकर्त्याच्या जीवावर जनतेच्या आशीर्वादाने आम्ही मोठे झालो. अहो ज्यांच्या ज्यांच्या आशीर्वादाने मोठे झाले त्यांच्या मुंडकीवर पायच द्याला ना. आणि आमचा आशीर्वाद लाभलेलाच आहे त्यांना. ते म्हणते आम्हाला त्यांचा लाभला पण आमचा पण लाभलेला आहे. आम्ही पण कार्यकर्ते होतो.